रामकृष्ण But
सुखानुपम्य संतांचे चरणी सुखानुपम्य संतांचे चरणी सुखानुपम्य संतांचे चरणी सुखानुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे सोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली सोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली सोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली सोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली येणे निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली असक्त माया मोहिरत विषयी आसक्त माया मोहिरत विषये असक्त माया मोहिरत विषयी आसक्त माया मोहिरत ऐसे जे पतित तारावया ऐसे जे पतित तारावया ऐसे जे पतित तारावया सोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली सोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली सोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली सोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली निगमवल्ली प्रगट केले येणे निगमवल्ली प्रगट केले येणे निगमवल्ली प्रगट केले सुखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ सुकामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ सुखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ सुकामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचितासनाथ जीव जीव वाचितासनात होते जीव वाचितासनात होते जीव श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ सुकामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ सुखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ सुकामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचितासनाथ होती जीव वाचितासनात होते जीव वाचितासनात होते जीव महाराज ज्ञानेश्वर माऊली सोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली सोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली निगमवल्ली प्रगट केली हे निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमारी जय 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 विठोबा रखुमाई विठोबार कुमारी विठोबा रखुमाई विठोबार कुमारी विठोबा रखुमाई विठोबार कुमारी विठोबा रखुमाई हर 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 श्री हरिभक्तीपरायण सोपान महाराज मुळे आणि त्यांना साथ करते श्री हरिभक्तीपरायण गजानन महाराज मुंडे. सुखानुपम्य संतांचे चरणी सुखानुपम्य संतांचे चरणी सुख अनुपम्य संतांचे चरणी सुख अनुपम्य संतांचे चरणी सुखानुपम्य संतांचे चरणी सुखानुपम्य संतांचे चरणी सुख अनुपम्य संतांचे चरणी सुख अनुपम्य संतांचे चरणी
तसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नाद तसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष अलंका भुवने नाद तसे प्रत्यक्ष अलंका भुवने नाद तसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली सुखानुपम्य संतांचे चरणी सुखानुपम्य संतांचे चरणी सुख अनुपम्य संतांचे चरणी सुख अनुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नाद तसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नाद तसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष अलंका भुवनी नाद तसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नाद तसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमवाली प्रगट केली प्रगट केली जेणे निगमवाली प्रगट केली आ प्रगट केली प्रगट केली आ जननी गमवाली प्रगट केली जननी गमवाली प्रगट केली जननी गमवाली
पम्य संतांचे चरणी विको लावलाय का प्रत्यक्ष अलंका भुवने नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमवल्ले प्रगट केले विषयी आसक्त माया मोहे रत ऐसे जे पतित तारावया तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमवल्ले प्रगट केले चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात होती जीव तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमवल्ले प्रगट केले विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांना दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका मौलवबद्ध जटाम सुवल कपटाम संसक्त मूल छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजे टव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्बिभ्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्य मातन्वते म्लेच्छान मूर्छयते दशाकृती कृते श्री कृष्णाय तोभ्यं नमः किंवा नमः मावडवे तो विश्वाभासू नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जनी विकासो बंधू आता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे भक्त पंढरपूर निवासी चोखोबरायांचा अभंग आहे शक्यतोवर संत पंचक माऊली तुकोबराय नाथबाबा नामदेव महाराज यांची संत पंचक यांचे अभंग जास्त घेतले जातात ही बाकीची अभंग कमी घेतले जातात अगदी चिमुकली गाथा आहे मागे प्रसिद्ध केली सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनी ती चोखोबरायांचे अभंग एका प्रतीमध्ये 160 होते एका प्रतीमध्ये 90 होते मतांतर आहेत आणि आजच्या अभंगाबद्दलही मतांतर आहे हा अभंग मूळ प्रतीत नाही घेतात घेतला पाहिजे काय बिघडलं घेतल्याने काय पाप झालं का बहुताची बहुतमते मी थोरांच्या मुखातून ऐकलेला अभंग घेतला आपला हा जो तीर्थक्षेत्राचा सोहळा चालू आहे विश्व माऊली ज्ञानोबा माऊली कल्पतरूची सावली वारकरी संपदाला पावली भक्ती करणाऱ्याला फावली कल्पतरूची सावली ज्ञानोबा माऊली चिंतावी पावलो पावली जग उद्धरून समाधीत राहिली ज्ञानोबा माऊली माऊलींच्या या संजीवन सोहळ्यामध्ये 729 का बरोबर आहे ना 729 हा सोहळा आहे याच्यात असा एक भाग आहे जिथे वारकरी गोळा झाले मधाजवळ मधमाशी आहे बर का साधक साधनाजवळ आहे बर 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 दानशूर याचे का जवळ आहे याचे दानशूर जवळ आहे मुमुक्षु गुरु जवळ आहे तशी सगळी सुख इथे आहेत इथलं एक सांगायचं असं जिथे वारकरी हजर तिथे कीर्तन प्रवचनाचा गजर आणि जिथे संसारी माणसं हजर तिथे गप्पांचा गजर
दोन्ही शब्दामध्ये यमक आहे, अर्थाचं गमक आहे, फक्त ध्यानात ठेवण्याची धमक पाहिजे आहे. ठीक आहे. निडा म्हणे जाणून संत येती धावत. चला ना मग आता आपण आळंदीतच आहोत, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वरा डोळा पाहू. सर्व सुखाची लहरी पुष्कळ प्रमाण आहे. गुरुवर्य घुले बाबा बोलायचे, आम्ही विद्यार्थी दशेत होतो, अरे माऊलीच्या चरणाजवळ येऊन माऊलीचं, इंद्रायणीचं, ज्ञानेश्वरीचं यांचं वर्णन नाही करायचं तर मग काय काय गप्पा सांगायच्या का इथे. स्वतः फडावर बोलले होते, त्यांचंच वर्णन करावं, त्यांचे शब्द घ्यावेत असं आहे. माऊली महाराज कदम माऊलींनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, काही मंडळींना तीर्थक्षेत्रामध्ये ऐकण्याची संधी मिळते, आमच्या सारख्यांना सेवा करण्याची संधी मिळते. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. नाही तर काय योग होता. ही सगळी गायनाचार्य मंडळी, साधक, मुमुक्षु आणि जिज्ञासू, भगवत भक्त, वाचक वगैरे वगैरे सगळी मंडळी माऊलींच्या सहवासात आहेत. एक सांगायचं असं, ज्या सहवासात राहिले त्या सहवासातली शिस्त, ज्ञान, प्रेरणा, अधिकार. आणखी एक सांगू का तुम्हाला, ज्यांच्या सहवासात राहिले त्यांच्या सहवासात आपल्याला त्यांच्यातले सद्गुण आपल्यामध्ये संक्रमित होतात. कोणाचं वाक्य आहे ते आता मला आठवत नाही, असं आहे. आणि केवळ समजा तुम्ही संसारी माणसाच्या सहवासात राहिले की त्यांच्यातले गुण म्हणा का अवगुण म्हणा तुमच्यामध्ये संक्रमित होणार आहे. आपली नेहमीची म्हणायची. जाऊ द्या, एक भाग असा आहे. तीर्थक्षेत्रावरचा महिमा आहे, पण या अभंगाचं असं वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये ज्ञानोबा माऊलींचं वर्णन आहे, माऊली म्हणून वर्णन आहे. याच्यात ज्ञानेश्वरीचा उल्लेख आहे आणि सुखाचा शोध घेणारा जो असेल, सुखार्थी असा शब्द वापरतो. अर्थी म्हणजे ज्याला जे प्राप्त करायचं त्याच्या दृष्टीने तो अर्थ झाला. विद्यार्थी, क्षुधार्थी वगैरे वगैरे. तर यामध्ये सुखाचा शोध घेणाऱ्या सुखार्थीला सुखाचा पत्ताही दाखवलाय. जसे देवाच्या अवताराची प्रयोजन आहेत, घेऊन या चक्रगदा. आज संदर्भ नाही पण एवढा संदर्भ येतो. देवाच्या अवताराची प्रयोजन आहे, तशी संतांच्या अवताराची प्रयोजन आहे. काय प्रयोजन आहेत? संसारी आसक्त माया मोहे रत ऐसे जे पतित तारावया. या पतितांना तारण्याकरता आम्ही वैकुंठवासी आलो, याची या अवताराचं प्रयोजन आहे. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ, अवताराचं प्रयोजन आहे. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचारी नाम, हे अवताराची प्रयोजन, संतांच्या अवताराची. देवाच्या अवताराचा विषय इथे नाही आहे. आणखी एक सांगतो तुम्हाला, देवाच्या बाबतीत बोललं जातं कार्य परिचय, स्वरूप परिचय आणि स्वभाव परिचय. हे 3 शब्द बोललो मी. कार्य, यांनी काय कार्य केलं? यांनी का इंद्रायणीवरचा पूल मंजूर केला, हा कार्य परिचय झाला. यांनी काय कार्य केलं? यांनी हा साखर कारखाना जो आहे हा मंजूर करला, याचं कर्ज फेडलं वगैरे वगैरे वगैरे, हा कार्यपरिचय झाला. यांनी काय केलेलं आहे? त्या कार्यावरून त्या व्यक्तीचा कार्यपरिचय, या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे त्या स्वभावावरून स्वभाव परिचय, बरं का. आणि एक स्वरूप परिचय आहे, परमात्म्याचा स्वरूप परिचय, तसा संतांचा स्वरूप परिचय. देवाचा, परमात्म्याचा स्वभाव परिचय, तसा संतांचा स्वभाव परिचय. जशा 3 गोष्टी देवाला लावायच्या तशा संतांनाही लावायच्या. उदाहरणार्थ ज्ञानोबांचा कृपाळू उदार माझा, याच्यात ज्ञानोबा माऊलींचा स्वभाव परिचय आलेला आहे. स्वतः दुंडा महाराज बोलले होते, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. देवाचा स्वभाव प्रेमळ आहे, तो कसा आहे तशी चरण घ्यायची. स्वभाव परिचय, स्वरूप परिचय, कार्य परिचय, तेही याच्यात आलेलं आहे. आणि ज्या ग्रंथात संत तर गेले, मग त्यांच्या पश्चात ते ग्रंथ जगाला देऊन गेले. त्या ग्रंथाने काय होणार आहे? वाचिता सनात, अनाथाला सनात करणारे सनात संत. ऐका आता, एक भाग असा महत्वाचा आहे. एवढी अभंगाची ही मुख्य भूमिका झाली. चोखामणी श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ
आणि वाचिता सनात होती जीव, त्याच्यामध्ये ब्राह्मण असा शब्द वापरलेला नाही. अजून समाधी षटक तयार झालेला असा साधक वापरलेला नाही आहे. अजून चित्त चतुष्टय आपलं काय म्हणतात चित्त शुद्ध झालेला तिथे पाहिजे. जसं बालवाडीच्या विद्यार्थ्याला कोणतीही लायकी नसते, चड्डीची नाडी कशी सोडावी, पुढचा कार्यक्रम कसा करावा यही ज्याला ज्ञान नाही, असला मुलगा बालवाडीमध्ये कुठलाही अधिकार नसताना त्याला प्रवेश मिळतो. 4.5 वर्षाचा आहे तर 5.5 वर्षाचा दाखवायचा प्रवेश मिळतो. तसंच जीव शब्दातून सगळ्या जगाला या अभंगाचा लाभ आहे, या ग्रंथाचा लाभ आहे, ज्ञानोबरायांचा लाभ आहे. आणि एवढंच नाही, नुसतं चिंतन जरी केलं ज्ञानदेव चतुराक्षरी जप करी तू सर्वज्ञा, याच्यामध्ये हा सगळा जगाला दिला जाणारा लाभ आहे. आणि हा लाभ शब्द आता तुम्हाला उलटा करावा लागणार आहे. लवकर करा, उलटा करा. लाभ काय झाला शब्द? भला, महाभला लाभ आहे. विठ्ठल विठ्ठल चला आता अभंगाकडे वळूया. माऊलीचं वर्णन प्रत्येक जण करतो आहे. जगामध्ये ग्रंथ आहेत बरं का. परदेशामध्ये जर पाहिलं तर पुस्तक आहेत आणि भारतामध्ये ग्रंथ आहेत. जगामध्ये जर पाहिलं तर घर आहेत, भारतामध्ये पाहिलं तर मंदिर आहेत. जगामध्ये पाहिलं तर माणसं आहेत, पण भारतातली माणसं साधक मुमुक्षु जिज्ञासू आहेत. जगामध्ये जर पाहिलं खाना पिना लेना देना और मर्जाना आहे. आपल्याकडे साधकांकडे जर पाहिलं कुटी रोटी छाटी लंगोटी. काय 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 काय? कुटी म्हणजे झोपडी, छाटी म्हणजे उपरण, कुटी छाटी रोटी आणि गुप्तांग झाकण्यापुरता कपडा. सीमित जीवन जगणारे ते भोगी होऊन रोगी झाले आणि आपल्या परमार्थामध्ये वारकरी संप्रदायामध्ये योगी ठरले. ग्रस्ताश्रम करून संत महात्मे योगी ठरले. आणि जेवढे संत वारकरी संप्रदायात आहे, मतांतर थोडं बाजूला ठेवू, भारतभर कन्याकुमारी ते काश्मीर, कोलकाता ते कच्छ 252 संतांची यादी आहे. पुण्याचा फोन आला. कोण बोलतं? पोपट पाटील. तुम्ही रात्री कीर्तन केलं पुण्यात? म्हटलं हो. काय बोलला तुम्ही? म्हटलं मी तर गाडभर बोललो. तुम्हाला काय खटकलं, काय आवडलं ते तर सांगाल का नाही? दुकानदाराच्या दुकानात दुकानदाराने 20 साड्या दाखवल्या, तुम्हाला कोणती पटली ते काढा. हा, तुम्ही 252 संत बोलले म्हणे, कशाच्या आधारे बोलले? मग मी त्याला बोललो तुम्ही अवांतर वाचन काय काय केलेलं आहे, कोणत्या कोणत्या पुस्तकाचं सांगा. काहीच बोलत नव्हता तो. मी पुन्हा आणखी बंद करून पुन्हा त्याला बेल दिली. 252 वैष्णवाकी वार्ता हा नगर जिल्ह्यात राहता तालुक्यात मला ग्रंथदान दिलं एका माणसाने. 252 संतांचं चरित्र आहे. फक्त फरक असाच आहे. कसा फरक आहे तेवढा ऐकून घ्या. पुण्यातले जंगली महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन बाबा, गोमाजी बाबा, त्याचप्रमाणे साई बाबा, ही जी मंडळी होऊन गेलेली, यांना संत हा शब्द लावायचा का अवलिया महात्मा लावायचा? इथे मतांतर आहे. 252 संत, ज्याचं त्या ग्रंथात भाषा कोणती आहे मीच बोललो त्या माणसाला. तो ऐकत राहिला आणि काहीच बोलत नव्हता. 252 वैष्णव वाकी वार्ता हा ग्रंथ तुम्हाला मिळाला तर घेऊन या. पण भानगड एक ऐकून घ्या, हा ग्रंथ पूर्ण हिंदीतही नाही आणि मारवाडी भाषेतही नाही, मारवाडी मिश्र हिंदी भाषेत हा ग्रंथ आहे. 252 संत आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये 52 संत. आणि या संतांमध्ये वयाने लहान बोधाने महान विश्व ज्ञानोबा माऊली. वारकरी वैष्णव मंदिराचा पाया ज्यांनी रचला, ज्ञानदेवे रचला पाया. आता जगामध्ये एखादा मुलगा एखाद्या घरी एखाद्या वस्तीत आपल्या आईला जर बाप म्हणत असेल, संयुक्तिक सोपपत्ती काय का ते? आईला बाप म्हणत असेल ना बापाला आई म्हणत असेल, योग्य आहे का ते? पण एक क्षेत्र असं आहे परमार्थ क्षेत्रामध्ये, पुरुष ज्ञानोबा माऊली पूर्ण पुरुष, उत्तम पुरुष 15व्या अध्यायात
आणि त्या माऊलींना ज्ञानोबा माऊलींना माऊली ही संज्ञा माऊली सारख्या संतांनी दिलेली आहे. कार्यपरिचयात राहिला वेळ तर सांगणारच आहेत आपण. पहिला प्रश्न महत्वाचा असा आहे, माऊली बाळा करता सगळं करते, आई लेकरा करता काय करत नाही. तुम्ही 99% हे थोडे सोडले आळंदीकर तर आपण सगळे चिरपीर मधले, मी सुद्धा आहे, मी कुठे नाही म्हणतोय का. काय आई मुला करता काय करते. ज्ञानेश्वरी मध्ये 22 ते 23 ओव्या आई बद्दल आहे, 26-27 ओव्या लेकरा करताय. ज्ञानेश्वरीच्या लिखाणात सापडेल तुम्हाला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाते, ऐसे कळवळ्याचे जाते करेला भाविन प्रीते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाते करेला भाविन प्रीते, करेला भाविन प्रीते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाते करी लाभाविन प्रीते, करी लाभाविन प्रीते. आईच्या प्रीतीचा विशेष काय आहे, आईच्या प्रेमामध्ये विशेष काय आहे की जे इतर ठिकाणी नाही आणि आईच्याच ठिकाणी आहे. लाभावीण हा शब्द घ्यावा लागेल तुम्हाला, काहीच लाभ नाही तिला. एक मराठीचे प्रोफेसर होते, ते प्रोफेसर कीर्तनकार होते. बोलता बोलता वाईट अर्थ लावू नका, चांगलाच लावा. आई मुलाला लेकराला जन्म देते, त्या क्रियेला बाळंत म्हणतात. या माऊलीला बाळ होईल, नाही झालं तर अंत. काय शब्द आहे हा, हा शब्दच असा आहे. या माऊलीला बाळ होईल, नाही झाला तर अंत, याचा संयुक्त शब्द झाला बाळंत. आता इंग्रजी बोलायचंच नाही, इंग्रजी जो शब्द आहे त्याच्यातला अर्थ काळ असा अर्थ निघतो का. लाभावीन प्रीती करणार किंबहुना धनुर्धरा. आता त्या ओव्या तोंडात यायला लागल्या आपोआप. आता किंबहुना धनुर्धरा, जो मातेचे आहे उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. प्रश्नचिन्ह आहे त्या ओळीच्या पुढे आहे, प्रश्नचिन्ह मी पाहिलं. असं प्रेम करणारी जी आई आहे, मग लेकरा आई लेकरा करता मुरमुऱ्याचे लाडू बनवते, शेंगदाण्याचे लाडू बनवते, काय म्हणतात डाड्या चुरमुऱ्याचे लाडू बनवते, गऱ्याचे लाडू बनवते, हे सगळं करते सगळं. पण हे लाडू घरी परत आणतो आणि तिकडे पोरगा पोंगा पंडित खात असे. आईचा दोष आहे का. कारण पोंग्याचं त्याला लहानपणापासूनच आकर्षण असतं. पोंगा घेतल्याशिवाय भोंगा बंद होत नाही. हे पुस्तकातलं नाही, हे मस्तकातले. नाही तर तुम्ही पुस्तकात पोंगा बघता. एक गोष्ट सांगतो, आपल्या करता काय केलेलं आहे, सगळ्या जगाला त्यांचा कार्यपरिचय आहे. आणि संत काही वेळेला कसं राहतं ते ऐका. जे संत नाहीत असंत आहेत. उदाहरणार्थ मराठी भाषेवर प्रभुत्व आहे, मराठी भाषेचे मास्टर ऑफ आर्ट म्हणजे MA झालेले आहेत, अशी एखादी व्यक्ती बोलते, संत नाही पण संतांवर बोलतायत, असंत संतावर बोलतात. काही वेळेला साधक मुमुक्षु जिज्ञासू संतावर बोलतात. काही वेळेला देव संतांची लक्षणं सांगतो, भागवतामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, योग वाशिष्ठामध्ये देव संतांची लक्षणं सांगतो. आणि काही वेळेला संत संतांची लक्षणं सांगतो. हा एक प्रकार आहे. कस काय काय सांगू आता संतांचे मज निरंतर जागविती. हो हो हो, भरपूर भरपूर उदाहरण आहे. संत तोची जाणा जगी दया क्षमा सांगणाऱ्या मुक्ताबाई संत आहेत ना, जे सांगतायत ते संतांचंच आहे. संत संतांचं सांगतात, असंत संतांचं सांगतात, साधक मुमुक्षु जिज्ञासू संतांचं सांगतात, देव संतांचं सांगतो, शास्त्र संतांचं सांगतात आणि वेद संतांचं सांगतात. असं आहे. आता संत संतांचंच वर्णन करतायत. जगामध्ये जर पाहिलं, आपला गीतेसारखा एक ग्रंथ आणि त्याच्यात 15वा अध्याय काढायचा, 15व्या अध्यायातला 7वा श्लोक आहे, ममई वंशो जीवन. काय सांगू माऊली, माझ्या वेळेला 122 मुलं होत्या, आजच्या 55 वर्षाला
पहिल्या वर्षाला 100 एवढे मुलं बसायला जागा नव्हती. अर्धे तर व्याकरणात गेले आणि शेवटच्या वर्षाला फक्त 18 राहिले. पण ते जे 18 राहिले त्यांच्यामध्ये काय झालं, नंबर वारी गीता पाठ करत होते. 15, 16 असं म्हटलं की 15 अध्यायातला 16 अध्याय म्हणा, हा श्लोक म्हणा. 18-62 तमेव शरणम नंबर वारीच पाठ करायचे. आणि जे नंबर वारी पाठ करायचे त्यांनी नंबरच मिळवला. पुनश्च सांगतो तुम्हाला, ममई वंशो जीव लोके, ज्या इह लोकात जीव हा माझा अंश आहे. स्वतः परमात्मा जे सांगतात, भक्तवर्य अर्जुनाला सांगतात. काय सांगतात? सांगणारा जगजेठी, ऐकणारा किरीटी. सांगणारा ममेरा भाई, ऐकणारा फुपेरा भाई. हा सांगणारा बर का लक्ष्मीपती, ऐकणारा सुभद्रापती. सांगणारा सारथी, ऐकणारा रथी. वा वा वा. सांगणारा श्रीकृष्ण भगवान, ऐकत रहा. जगजेठी, ऐकणारा किरीटी आणि विषय ब्रह्मज्ञानाची गोठी. आणि लोकांनी करावी उठाउठी. काय काय त्याच्यात लाभ काय? पण एक गोष्ट आता सांगतो, माझाच अंश आहे. परब्रह्म बाप तुझा, माया इच्छा माया हे तुझी. मदालसा गंधर्व कन्या आहे, विश्वावसु गंधर्वाची कन्या आहे. बर बर, कोलयाश्वर राजाची राणी आहे. आणि ती सुद्धा मदालसा नमूद करते. ही कथा मार्कंडेय पुराणातली आहे, दुसरीकडची नाही. वाया व्यर्थ कथा तिथली नाही. माझाच अंश आहे, मग दुःख का भोगतोय? या देहाचं तादात्म्य घेतलं, दुःखी झाला. मग या सर्व दुःखी जीवितांकडे पाहून ऐकत रहा. काय झालं ऐका. दुःख घालवण्याकरता सगळ्या जगाचं दुःख समोर दिसत होतं. स्वतः संत दुःखी नाहीत, पण एक असा एक अभंग आहे नामदेव महाराजांचा. ही संत मंडळी सुखी असो ना, मग दुःखी आहेत का? प्रश्न निर्माण झाला. ही संत मंडळी सुखी असो म्हणजे दुःखी आहेत का? म्हणे नाही, संत दुःखी असत नाही. आणि जो दुःखी आहे तो संत कसा असेल? तर तिथे त्या वक्त्याने काय मांडणी केली महाराज. अरे संत सुखीच आहेत, पण हे जग त्याच्या पापाने, त्याच्या दुराचरणाने दुःखी आहे. आणि जगाचं दुःख पाहून संत दुःखी होता. आई सुदृढ आहे, पण लेकराच्या तापाने तिला ताप आला. याचं दुःख हटावं, समोर एक साधक ठेवला. हे असं का सांगावं लागतं? समोर एक साधक होता असं का सांगावं लागतं? आम्हाला वजाबाकी करायची आहे. करा. काय वजाबाकी करायची आहे? 0तून 9 गेले. बोला काय आलं खाली? काहीच बोलत नाही, मीच बोलू. 0तून 9 जातात का? मलाच कळत नाही, तुम्हाला काय कळालं ते. मग एक हातचा घेतला, आता झाले 10. 10 मधून 9 गेले, एक उरला खाली. तो एक परत केला, पुन्हा 0तून 9 गेले. हातचा घेतला की गणित सुटत असतं, तसं संतांच्या समोर एखादा साधक घेतला की अभंग सुटत असतो. विठाला माझे गुरु बंकट स्वामी महाराजांचे काही शिष्य होते. महाराज मांजर पाटची बंडी घालत होते. आनंदा महाराज वैजापूरकर यांच्याकडे तथाकथित कीर्तनकारांनी गाथा श्रवण केलेली आहे. कागद वेचून आणायचे, चहा बनवायचे, प्यायचे. आणि ते जळगाव आपल्या धुळे जिल्ह्यात लांबकानी गावाला राहिले. तुम्ही जाऊन आले, आता तुम्हाला तर समजलं ना. ज्याच्याकडे थांबत होते त्याला सांगायचे, ए मला विचार काहीतरी, ए चला आपण डाळ्या, चुरमुरे, मुरमुरे, गोडशेव घ्यायचे आणि पैसे म्हणजे हातामे विकून टाकत. आंबट कसाराला किती रुपये आले? 3.5 रुपयामध्ये घेऊन या, मला विचारा. चिंतामणी वाणी याच्या घरी तर राहत होते हे महाराज. मी आता तुम्हाला जे सांगितले बरं का. वैजापूरकर आनंदा महाराज बंकट स्वामींचा निरोप दिला की त्याला मिठी मारायची. आणि अशा प्रकारचे ते सांगायचे. हे असं हातचा घेतला की गणित सुटत, तसा संतांच्या समोर साधक घेतला की अभंग सुटत. आम्ही काय करतो महाराज? छोटा दुकानदार 5 किलो तेल, 10 किलो गुळ, 20 किलो साखर, 10 पॅकिंग मिठाच्या छोट छोट आणतो आणि दिवसभरामध्ये आपला रोज काढण्याचा प्रयत्न करतो. तसा हा छोटासा व्यापार आहे. विठाला 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 विठाला
चुकीच्या कुलपाने चुकीच्या किल्लीने कुलूप उघडत नाही, चुकीच्या उत्तराने ऐकणाऱ्याचं समाधान होत नाही, चुकीच्या औषधाने आजार जात नाही, कुपत्य करणाऱ्याचा आजार जात नाही. वांगे बटाट्याची भाजी मोकार खाल्लेली आहे, कफ झालाय का? श्रीखंड लय खाल्लेलं आहे, शीतल नाडी झालेली आहे, वात नाडी पण चालते सापासारखी. याला नाडी परीक्षा म्हणतात. रोग चिकित्सा ऐकत राहा. वैद्या वदंती कपवात पित्तम, आयुर्वेदातला श्लोक आहे. मग त्याप्रमाणे डॉक्टर इंग्लंड मधून शिकून आलेला असावा का रोग घालवणारा असावा? पटापट बोला. गाय काळ्या रंगाची पाहिजे का लाल रंगाची पाहिजे का पांढऱ्या रंगाची पाहिजे? गाय गाय दूध देणारी पाहिजे. हा, जावई काळ्या रंगाचा असावा का नोकरीवाला असावा का शेतीवाला? अरे मुलीला सांभाळणारा असावा. मग कीर्तनकार गाडीने येणारा असावा का एसटीने येणारा असावा? आता ते तुम्हीच ठरवायचं आहे. काही लोक गाडीवालाच मला फोन आला बारामतीचा, अहो तसलं नव, भाड्याची गाडी आणा. असलं काय करतात तुम्ही? आम्हाला म्हणते आला असलं काय गबाड्या बाबा आणला, गाडी नाही म्हणून मी गबाड्याला. आता बहिरंग लोकांचे बहिरंग विचारला. अहो भदा भदा पाणी वाजणार नारळ खौट निघतं आणि पाणीच वाजत नाही, टुक 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 आवाज असा येणार नारळ गुडचट लागतं, सगळं पाणी त्याच्यात मुरलं खोबऱ्यामध्ये, राजापुरी खोबरं. ऐकत रहा. सगळ्या जगाच्या दुःख जाण्याकरता संत महात्मे प्रयत्नशील आहे. आम्ही ऐकून आहेत जगी सर्व सुखी असा. मग अशा साधकाला समोर त्याची तळमळ पाहून त्याच्या ठिकाणी दुःख निवारण करण्याची त्याच्या चेहऱ्यावरची छटा पाहून महाराज म्हणतात, ज्या सुखाच्या शोधात तू आहे ना भाऊ, कुठेही जाऊ नको, चुकीच्या रस्त्याने जाऊ नको. मला नाशिक कडे जायचंय आणि माझं तोंड दक्षिणेकडे आहे. काय झालं काय झालं? कोणत्या चौकातून रस्ता मिळेल मला? जायचं नाशिकला आणि माझं तोंड कुणीकडे आहे? माझं कोलकात्याला जायचं आणि तोंड पश्चिमेकडे आहे. चुकीच्या दिशेने प्रवास करणाऱ्याचं गाव येत नाही, चुकीचं औषध घेणाऱ्याचा आजार जात नाही. हा, परत सांगू तुम्हाला, ध्यानात राहील. सगळ्यात महत्वाचं असायचं, जे स्वतः दुःखात बुडालेले आहे ते सुखाचा रस्ता सांगू शकत नाही. आणि त्या साधकाचं मनोगत ओळखून संयुक्तिक सोपपत्तिक जे उत्तर दिलं, तुला जे सुख पाहिजे आहे, नुसतं सुख म्हणू नको, अनुपम्य सुख संतांच्या चरणाजवळच. सुख अनुपम्य संतांचे चरणी,
झाला, प्रतिपाद्य विषय सुरू झाला. इथे अनुपम्य शब्दाने उपमा रहित. सुख दे का किरीटी, दावी जेल तुझं दिठी. जे आत्मयाचे जीवाला आत्म्याची भेट झाली, आत्म्याची भेटी जीवाशी होय. जीवाची आत्म्याची भेट झाल्यावर जी अनुभूती येते ते सुख आहे. अशी एक सुखाची व्याख्या आहे. अनुकूल वेदना यालाही सुख म्हटलेलं आहे, प्रतिकूल वेदना हे दुःख आहे. ही संकुचित थोडीशी लहान व्याख्या झाली. ही ज्ञानोबा माऊलींची व्याख्या आहे. 2 का 3 ओव्या आहेत अशा सुखाच्या व्याख्या सांगणाऱ्या. मग अनुपम्य सुख वेदांतामध्ये नेमकं कोणतं आहे? ब्रह्मसुख आणि आत्मसुख याच्या पलीकडे दुसरं कोणतं नाहीये. अरे विषयात सुद्धा आत्मानुभूतीच आहे, फक्त ते उपाधीतून तो भोगतोय. गुलाबजाम जाम आणले गुलाब, चिंता तोडून ऐकलं. मला कुठे माहित होत गुलाब कसे जाम आणतात. माझं महिन्यापासून गोड आणि सगळं बंद आहे. पण सांगू का, त्याने उपाधीतून तो आनंद घेतला. मग आणखी काय आहे? उपाधीतून आनंद घेतला असेल त्याने घेऊ. निरतिशय सुख वेदांत शास्त्र सांगणारी मंडळी आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहे. काही कोणी चुकीचं सांगत नाही. ऐका, आपल्याला समज नसेल हा भाग सोडून द्या. तसं एकंदरीमध्ये या व्याख्या सांगत असताना निरतिशय सुख त्रिविधम, 3 प्रकारचं सुख ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या 18व्या अध्यायात आहे. तामस सुख, जे निद्रे माझी देखी जे, हे निनावी टपाल आहे बर का, ध्यानात ठेवा. निनावी टपाल झाली ती, मला माहित नाही. ज्याला काहीच घोर नाही तो घोरतो. एक राजस सुख आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आपल्या गावामध्ये मोठे पुढारी आले, सगळ्या गावात उत्साह. अधिकारी रिक्ता गावो होय जैसा उत्साह हो, का ऋणावरी विवाहो विस्तारीला. 18व्या अध्यायातली या सुखाच्या 3 प्रकारच्या सुखातल्या वया चालल्या आहे. पण जे आत्मसुख आहे, यत्त दगरे विषमिव परिणामे मृतोपमम, अमृतासारखं सुख. ब्रह्मसुख, आत्मसुख तुला पाहिजे संताचे नाही. अनुस्वार द्यावा लागेल तुम्हाला. संतांची यादी आम्ही तुम्हाला सांगितली आहे मागे 1-2 वेळा. चरण हा शब्द का वापरला गेला? चरणच आहे ना. सुख अनुपम्य संतांचे. ऐका आता, आई 1, वडील 2, गुरु 3, संत आणि परमात्मा किती झाले हे? या 5 जणांच्या पायाला पाय न म्हणतात चरण म्हणावं. चरण हो, चरण का हो, चरण 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 असं म्हणण्याचं काय कारण? ज्यांचं आचरण त्यांचे चरण हे म्हणण्याचं कारण. त्यांच्या सान्निध्यात, त्यांच्या सहवासात, त्यांच्या संगतीत आहे ना चरण गाथेतलं. त्यांच्या संगतीत सुख आहे. मला दुसरी कशाचीही अपेक्षा नाही. वैष्णवा संगती सुख वाटे देवा, आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने. वैष्णवा संगती सुख वाटे देवा, आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही. वैष्णवा संगती सुख वाटे देवा, आणि कमी देवा काही नेणे, आणि कमी देवा काही नेणे. हे वैष्णवा संगती सुख वाटे देवा, आणि कमी देवा काही नेणे, आणि कमी देवा काही गवत कापणारा गवताची पेंडी गवताच्याच आळ्याने बांधतो. ज्वारीचा कडबा कापणारा त्या कडब्यानेच त्याला आळा बांधतो. त्याचप्रमाणे गव्हाची पेंडी कापणारा गव्हाच्याच आळ्याने बांधतो. तसं संतांचे अभंग सोडताना संतांचीच चरण घेतली जातात.
अजून काय पाहिजे? गुळाच्या गणपतीला गुळाचाच नैवेद्य, त्यांचे चरण सोडण्याकरता तेच. इतकं सुख आहे का? अरे तुझी गोष्ट बाजूला ठेव. ब्रह्मांड नायकाला सल्ला देतायत बाल कीर्तनकार. हा कुठे? पंढरीला. रक्त्याची लंगोटी, सुंबाचा करगोटा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करे. पाहिजे का? चला तया ठया. नाम म्हणे देवात लात या ठाया, नाम म्हणे देवा लात या ठाया, नाम म्हणे देवा लात या ठाया, नाम म्हणे देवा विश्रांती घ्यावया कल्पवरी, चौऱ्याऐंशी सिद्धाता सिद्ध भेटी मेळा, चौऱ्याऐंशी सिद्धाता सिद्ध भेटी मेळा. विश्रांती घ्यावया कल्पवरी, ही सर्व सुखाची लहरी आहे. आता सगळ्यांची सगळी प्रमाण पाठ आहेत. सगळं सांगता कसं येईल एकाच, पण विषय असा आहे. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई, अलंकापुरी, अलंकावती, कांपिल्य, अनेक अशा प्रकारचं ही जी भूमी आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. इथे उष्मा जाणवत नाही. इथलं इंद्रायणीचं पाणी अन्न पचायला मदत करतं. या पाण्यामध्ये जसे क्षार आहेत तसे भारतातल्या 81 नद्या आहेत. सांगितलंय मी, 81 नद्यांमध्ये असं गोड पाणी कुठलंच नाही. देवाच्याच अंगापासून द्रवरूप झालेली इंद्रायणी आहे. इंद्रायणी इंदोरीशी. या ठिकाणी सिद्धेश्वराचं स्थान आहे. कोण दुःखी आहे? पण एक लक्षात ठेवायचं, संत सांगतील ते करावं, संत सांगतील तसं वागावं. आचरणानेच आपल्या ठिकाणी पात्रता येणार आहे. सगळे पदार्थ वाढण्याच्या अगोदर पात्र वाढलं जातं. पात्र असल्याशिवाय पदार्थ नाही. तशी पात्रता झाल्याशिवाय आपल्यावर कृपा होणार नाही. कृपया केली संतजनी माझी अलंकारिली. हा, आपण तो अभंग कायम म्हणत असतो. संत कृपा झाली त्यांच्या कृपादाने. एक दिवशी असाच रिकामा बसलेलो होतो नित्यने माटोपला. कृपा कृपा सोडत 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 39 चरण कृपेचे सापडले. मग आता एवढं सगळं सांगायचं आणि बाकीचे चरण मग. ज्याने न्याहारी जास्त केली त्याला जेवायला भूक राहत नाही. ज्याने विनोद जास्त कीर्तनात सांगितला त्याला ज्ञान सांगायला वेळच मिळत नाही. परत सांगतो तुम्हाला, जाल आळंदीला, घरी असाल तर चला म्हणा आळंदीला. वैकुंठातल्या परमात्म्याला इथे आणलं सुखासाठी, समाधानासाठी आणि दोन्ही तिन्ही दृष्टींनी. काही काही म्हणे मग इथे धंदे सुद्धा चांगले चालतात. केवड्याची माळ केवड्यालाही विकावं हा फायदा नाही. मी एक माळ काढली. एक म्हणे बाबा 1100ची माळ आहे, तुम्हाला 100 मध्ये कमी देतो म्हणे. तुम्ही म्हातारे बाबा दिसतायत म्हणे, 1000 रुपयाची माळ आहे. इतकी अनुकूल भूमी व्यापाराला आहे, त्याला सुद्धा अनुकूल आहे. हवा अनुकूल आहे, पाणी अनुकूल आहे, भाजीपाला अनुकूल आहे, पुणे जवळ आहे आणि जवळ जवळ पैठण, पंढरपूर हे सगळे तीर्थक्षेत्राचे हे मधोमध आहे.
त्यांच्या चरणाजवळ म्हणजे स्वरूपाजवळ आहे. उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भण्यते. भण्यते म्हणजे म्हटलं जातं, पाद शब्द वापरला जातो त्यांच्या चरणाजवळ. कुठे? प्रत्यक्ष. अक्ष शब्दाचा डोळा. अनुभूती घे पहा. अलंकाभुवनी नांदत असे. अलंकाभुवनी म्हणा, अलंकापूर म्हणा, अलंकावती म्हणा, आळंदी म्हणा, कांपिल्य म्हणा, ही आळंदी आहे. बरं 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 बरं, नांदत आहेत. आपण दररोज म्हणतो. कोणता श्लोक म्हणतो तो पंक्तीच्या अगोदर? वदनी कवळ घेता. लक्षात ठेवा, नांदत आहे. पूर्वी असं म्हटलं जात होतं, श्रीमंताचं खटलं खेड्यामध्ये नांदत आहे. रावण लंकेत नांदत होता, त्याचं नाम शेष झालं, काहीच राहिलं नाही. पाप असे घटे लक्ष्मी, ते लक्ष्मी नांदलीच नाही. नारायणाला सोडून लक्ष्मी राहत नाही. हा, पद्मावती जवळ लक्ष्मी आहे. नारायणा सकट जिथे लक्ष्मी आहे तिथे नांदतात. ज्ञानोबा माऊली समाधीत आजही आताही या क्षणाला या घटकेला ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदो. आता मला म्हणता येत नाही, पोपटाला बोलता येतं, गाता नाही येत. तुमच्या तोंडाकडे कशा करता पाहतोय? ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदो. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदो. हृदयी धरुनिया ध्यान बाबा बाळचंदो. हृदयी धरुनिया ध्यान बाबा बाळचंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो. कथा कीर्तन करतो बाबा बाळचंदो. ओ हे बाळचंदो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा बाळचंदो. कथा कीर्तन करतो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा बाळचंदो. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानोबा माऊली, संत सोपान काका मुक्ताबाई आणि संत चांगदेव महाराज या गुरु शिष्य परिवाराचे 1000 अभंग आहेत. त्याच्यातला बाळचंदाचा 23 चरणाचा अभंग आहे. आजही तिथे नांदतायत. ज्याला अनुभूती घ्यायची असेल त्याने अनुभूती घ्यावी. नाथ बाबा पैठणवरून आले. असं दर्शन झालं मला ना, असं समाधान मिळालं. संताच्या दर्शन जगात प्रदर्शन आहे, आणि जिथे प्रदर्शन आहे तिथे आकर्षण आहे. कुठून ऐकलं माझ्याही डोक्यात येत नाही, पण कुठेतरी ऐकलं मी. जिथे प्रदर्शन तिथे आकर्षण, आणि जिथे दर्शन तिथे समाधान. माऊलीचं समाधान, निदान कळसाचं तरी. ते नांदतायत, विद्यमान आहेत, समाधीमध्ये बसलेले आहेत. अमरावती जिल्ह्यातला तिवसा तालुका, तिवसा तालुक्यातलं माधान गाव, आणि माधान गावातल्या आलोकाबाईंचे सुपुत्र. हा 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 हा, बरं बरं बरं. आलोकाबाईंचे सुपुत्र गुलाबराव महाराज यांना ज्ञानोबा माऊलींनी मांडीवर बसवलं आणि आपली विरहिणीची दीक्षा त्यांना दिली. अशी ओवी आहे. सिद्धेश्वराच्या पाठीमागे संगम रवरी दगडावर ही ओवी कोरलेली होती. आता ते बदल केला, त्यांनी काही प्लास्टर केलं, काही बसवलं, ती ओवी गेली. आता मी काही लोकांना ती ओवी दाखवली. विरहिणी गुलाबराव महाराज कुंकू लावत होते, इथे भांग भरत होते. सिंदूर सौंदर्याचं लक्षण, पतीच्या सौभाग्याचं लक्षण. पायात जोडवे, हातात बांगडी, आणि इथे मंगळसूत्र असा पदर. त्यांच्या फडावर दरवर्षी कीर्तन आहे माझं. ते गुलाबराव महाराजांना मांडीवर बसवून ती अनुभूती आली. त्यांनी दर्शन, तो पहिला जो फोटो प्रस्तुत केला आणि प्रकाशित केला तो गुलाबराव महाराजांनीच.
गुंडोजी मोहोळ त्यांचे वडील, आता आठवलं, आईचं नाव आलोकाबाई, हे गुलाबराव महाराज. महर्षी समन्वय महर्षी बरं का, हे गुलाबराव महाराज विरणी सर्व धर्म समन्वयाचार्य. त्यांनी असं भविष्य वर्तवलं, भविष्य काळात संपूर्ण भारतात वारकरी संप्रदाय जगाचा गुरु ठरणार, हे भविष्य वर्तवलं. अनुभूती त्यांनी घेतली, नाथबाबांनी घेतली, पाहिलं, दर्शन घेतलं आणि माझ्याशी बोललेत, अशी सगळं लिहिलेलं आहे. अलंका भुवनी नांदत असे याच्यात नाव नाही. बरं बरं बरं. सुख अनुपम्य संतांचे चरणी, इथे नाव नाही. कोणते संत घ्यायचे, कोणत्या संतांजवळ? प्रत्यक्ष अलंका भुवनी, तिथे नाव नाही. मग त्यांचा अंगुली निर्देश करतायत दुसऱ्या चरण. तो महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेणे निगमवल्ले प्रगट केले, प्रगट केले, तो महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेणे निगमवल्ले प्रगट ज्याने गोकुळात लीला केल्या तो पंढरपूरला, तो हा. ज्याने आमच्याकडचं लग्न मोडलं तो हा. बर का, भिंत चालवली ते हे माऊली, रेड्यामुखी वेद बोलवलं, श्रुती बोलवलं ते हे माऊली, पाठीवर मांडे भाजले ते हे माऊली. परिचय करून देत आहेत ज्ञानोबा माऊली. माऊलीचं हृदय आहे तो हा महाराज ज्ञानेश्वर. आता येणाऱ्या प्रतिपदेला, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला आणि आळंदी वारकरी शिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम सुरू होतो. जे 4थं वर्ष झाले परीक्षा दिल्या ते घरी गेले, घरी जातील, थांबतील. मग आता पहिल्याच दिवशी ज्या 3 ओव्या म्हणून दाखवायच्या आहेत त्या 12व्या अध्यायातल्या सुरुवातीच्या 3 ओव्या आहेत. जय जय ओ शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती. या ओव्यात इथून सुरुवात झालेली आहे आणि पुढे गुरूंचं आईच्या रूपकातून वर्णन आलेलं आहे. या गुरु माऊलीने काय केलेलं आहे? आधार शक्तीच्या अंकी, अंक म्हणजे मांडी आणि अंकी म्हणजे मांडीवर. आधार शक्तीच्या अंकी, वाढविसी कौतुकी. अशा कौतुकाने 17व्या जीवन कलेचा आनंद त्या साधकाला तुम्ही देतात. सगळ्या मला वाटतं 7 का 8 ओव्या आहेत. वरच्या 3-4 ओव्या वेगळ्या आहेत. जय जय शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवत आनंदे वर्षते, विषय व्याडे मिठी दिदल्या नुठी ताठी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विषय, तरी कवना ते तापू पोडी, कैशिनी व शोकू जाडी, जरी प्रसाद रस कल्लोडी पुरेशी दू. आता शेवटचीच ओवी सांगून देतो. 17वीचे स्तन्य देसी, हे स्तनपान परमार्थातली आई करते. एक वाक्य एका महात्म्याचं ऐकून घ्या, तुम्हाला पटो कर न पटो. आई वडील जन्म देतात पण जन्म सफल करत नाही, आणि संत जन्म देत नाही पण जन्म सफल करतात, असं आहे. दुसरं वाक्य बोलतो, संसारात श्रम वैफल्य आहे आणि परमार्थात श्रम साफल्य आहे. तुका म्हणे श्रम केला
आला फळासे अवघा आला फळासे अवघा आला फळासे तुका म्हणे श्रम केला अवघाला फळासे अवघाला फळासे अवघाला फळासे दोन सांगितले जातात जिथे श्रम वैफल्य आहे त्याला संसार म्हणावं, शांताराम गुरुजींचं वाक्य आहे. जिथे श्रम साफल्य आहे त्याला परमार्थ म्हणावं. काय झाले श्रम? अरे योग्याने केवढी खटाटोप केली तेव्हा त्याची कुंडलिनी जागृत झाली. ती कुंडलिनीच्या थेंबा थेंबावरून आणि हा प्राण जिवंत राहतो 6व्या अध्यायात विषय आहे. पण एवढी कठीण प्रक्रिया न करता 17वी स्तन्यदेशी अनुहताचा हल्लरुगासी. हल्लरू काय आहे? हल्लरू म्हणजे अंगाई गीत. यशोदाई गात होती ना कृष्णाला, कौशल्या माता गात होती ना, बाळा जो जो रे कुलभूषणा राम लक्ष्मणा बाळा जो जो रे. कृष्ण भगवंताची आई गात होती ना. हो हो. मग असं ही आमची परमार्थातली साधकाची आई अंगाई गीत गाते. त्या अंगाई गीतलाच हल्लरू म्हटलेला आहे. अनाथाचा हल्लरू गासी समाधी बोधे निजविसी. त्याला गार झोपवते म्हणून साधका तू माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली कार्यपरिचयाला. यांनी काय कार्य केलं? यांनी काय कार्य केलं? कोणीतरी म्हटलं एक बुवाने माझा 75वा वाढदिवस साजरा करा, वर्गणी करा. मानणारे होते 10-20 लोक. त्याच्यातल्या एका व्यक्तीजवळ श्रीमंताजवळ विषय मांडला. श्रीमंताने तुमचं कार्य काय आहे ते सांगा. काय विषय आला पुढे? तुमच्या कार्यक्रमात मला प्रस्तावना करावी लागेल, बोलावी लागेल. तुमचं कार्य म्हणे काहीच नाही. मग मी काय बोलू? लोक काय देतील? म्हणून कार्यपरिचयामध्ये निगमवल्ली असा शब्द जो टाकला चोखोबरायांनी. निगम शब्द नाटात पहिल्याच अभंगात आलेला आहे. विठ्ठल आमूचे जीवन तो शब्द इथे सापडला पाहिजे आपल्याला. ज्या ठिकाणी ज्या शब्दाची गरज आहे. शास्त्र आणि वेद याला आगम निगम म्हणतात. वल्ली काय भानगड आहे? आमच्या आळंदीमध्ये एखादं इब्लिस कीर्तनकार राहतं, विचित्र राहतं, नुसतंच काहीतरी करत राहतं. हो त्याच्या नादी नका लागा, ते वल्ली आहे. वल्ली का बरं म्हणतात मलाही अजून सांगता येणार नाही. आता मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो कुठे? हिमालय पर्वतात. चला माझ्या बरोबर. 4000 फूट उंचीच्या हिमालयाच्या टेकडावर आता या क्षणाला या वेळेला बर्फ पडलेला आहे. हेच बर्फ पुढे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून वितळायला सुरुवात होतं आणि त्या वनस्पती डोकं काढतात. आणि त्या 23 वनस्पती एका ग्रंथात सांगितले. जर तुमच्यापैकी कोणाला शोध घ्यायचा असेल वनौषधी गुणधर्म हा ग्रंथ घेऊन या. मला नांदच आहे तो. पोपटाला पाहिल्याबरोबर कळतं हे फळ कच्चं आहे का पक्क आहे. आणि अर्ध पक्व असलं की त्याच्या चोचने ते पक्व होत. समजलं ना? आता गोडच खातो, गोडच पाहतो, गोडच बोलतो, गोडच दिसतो, त्याला पोपट म्हणतात. आता तर समजलं तुम्हाला सगळ्यांना. आता इथून ऐका. आता त्या चट्टान बोललो का मी? हा हिंदी शब्द आला तोंडात, माफ करा. शिखरावर गेलो. विदारी कंद ही वनस्पती आहे. तुमच्या ऐकण्यात आहे का नाही मला सांगता येणार नाही. मंडूक पर्णी, जलपर्णी, मधुयष्टी. ऐका तुमच्या ऐकण्यात मधुयष्टी. बाबा मधु म्हणजे गोड आणि यष्टी म्हणजे लाकूड. कोणतं लाकूड गोड आहे? आपण घशाकरता खातो त्या काड्या. आठवलं का नाही? ज्येष्ठ मध, याला संस्कृतात मधुयष्टी असा शब्द आहे.
मंडूक पर्णी एक सांगतो तुम्हाला, सर्वजण लक्षात ठेवा, जिवंती नावाची वनस्पती आहे हिमालयात, काल्पनिक नाही. जिवंती ती तोडून आणा घरात ठेवून द्या, 6 महिने जिवंत राहते. आता तुम्ही तीर्थ प्रदक्षिणा केलेल्या आहे, मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. नीलमणी पर्वत आहे का आपला सासवडचा संवत्सरचा, त्या पर्वतावर त्या वनस्पती आजही आहेत. दीप्तिकारा वर्तुळाकार चमकतात, तिच्या जवळ जावं तर चमकणं बंद होऊन जातं, पुढे जावं तर पुन्हा चमकायला सुरुवात होते. हे सोपान देव काकांच्या समाधी सोहळ्यामध्ये त्या नील पर्वतावर आजही आणि उल्लेख केलेला आहे. त्या पर्वतावर आम्ही गेलेलो आहे. सांगा आता पुढचं. आंद्री हे वनस्पती आहे. विदारी कण ही वनस्पती आहे. आपा मार्ग ऐकून आपा मार्ग एक वनस्पती आहे. ही आपल्या उखडल्यावरही दिसेली, घाण जागेवरही उगवते. ती असंख्य वनस्पती आहेत, असंख्य वनस्पती आहे. जिचा गुणधर्म साधारण आहे ती वनस्पती, आणि जिचा गुणधर्म विशेष आहे तिला वल्ली म्हणतात. आता सांगतो तुम्हाला. मग आता ह्या एवढ्या वल्ली आहेत. पुनश्च सांगतो तुम्हाला, एक वल्ली आताच आठवली. कुठून माहिती आली कोणास ठाऊक, का समाधीतून प्रेरणा आली रामधारी. गुडूची. कोणती गुडूची म्हणजे तिला मराठीमध्ये गुडवेल म्हणतात, संस्कृतात गुडूची म्हणतात. तिच्या इतकं कडू कारलं सुद्धा नाही. तिच्या इतकं कडू जगात काहीच नाही. तिचा काढा जर तुम्ही प्यालात, 72 प्रकारचा तुमच्या शरीरातला ज्वर बाहेर काढते. ती ज्वर म्हणजे ताप. हो, गुडूची म्हणजे गुडवेल. फक्त तुम्हाला जर वांती झाली तर गुण नाही येणार, म्हणून सलाईन निघाली. आता समजलं ना, डायरेक्ट रक्तात सोडायचं. अशा असंख्य वनस्पतीमध्ये ऐका आता. मंडूक पर्णी, अस्थिसंद ही हनुमानजींनी लक्ष्मणाकरता आणली, आणि त्याच प्रमाणे संजीवन वनस्पती, गेलेला प्राण परत येतो. मग एवढ्या जर वनस्पती आहेत, मग तुमच्या निगमवल्लीची गरज काय आहे? वा, काय गरज आहे का? आमच्या हॉलमध्ये हीटर बसवलेला आहे, गरम. मग स्वेटरची गरज काय? हीटर आहे तर स्वेटरची गरज काय आहे तिथे? मग आता असं सांगा, या वनस्पती जर एवढ्या आहेत, मग तुमच्या निगमवल्लीची काहीच गरज नाही. हा झाला पूर्व पक्ष. उत्तर देण्याकरता उत्तर पक्ष सुरू करतो. चला मोजा. तनरोग, मनरोग आणि भावरोग किती झाले? खूप मोजले का नाही? किती झाले? तनरोग 72 प्रकारचा वात, 40 प्रकारचा पित्त, 20 प्रकारचा कफ, 72 प्रकारचा ज्वर, ऊर्ध्वगत वात, स्नायुगत वात. हा वैद्य हे सगळी माहिती सांगतात. हे सगळे आजार. मला सुद्धा एक वात आहे. पटका बांधला आणि कंबर बांधलं की बडबडच करतो. हाय वातच काय करवतो, आवरणच तू वात. बर, काही हरकत नाही. वातवाल्याने पित्तवाल्याने आणि कपवाल्याने हे काय सांगणं झालं कीर्तन? पित्तवाल्याने तूप, कपवाल्याने तेल, काय राहिलं? एक पित्त झालं, आणि एक काय झालं? वात, मर्दन, आणि कफ, तुलसी. हे तिन्ही विकार जातात. हे झालं सोपं. तुमच्या वनस्पतीची गरज सांगण्याकरता तनरोग आहे, मनरोग आहे आणि भवरोग आहे. हे 3च आजार आम्ही धरतो. बाकीचे आजार आता सोडून देतो. अष्टोत्तरशे व्याधी दौडवणे आहे का गाथे चरण? तो वैद्य मारूनही उत्तीर्णता. पूर्वार्ध घ्या फक्त. या सगळ्या आजारांना घालवण्याकरता अलोपॅथिक, होमिओपॅथिकला मराठीमध्ये म्हणतात समचिकित्सा, आयुर्वेदिक, युनानी चिकित्सा इस्लाम धर्माची आहे. लुकमाने हयात हे तिथलंच आहे. पुन्हा सांगतो तुम्हाला. सूर्यप्रकाशात पुन्हा सुगंधी वस्तू उगवणं, अरोमा थेरपी,
महात्मा बापू मोहनदास करमचंद गांधी यांची थेरपी सांगतो तुम्हाला. कोणती थेरपी होती? निसर्ग उपचार. नाईलाज असतो, माफी मागून बोलतो, नॅचरोपॅथी. महात्मा माती, पाणी, सूर्यप्रकाश, शेळीचं दूध, गाईचं गोमूत्र, या निसर्गाच्या वस्तूपासून आजार घालवणं, याला ह्या सगळ्या थेरपी शरीरा करता आहेत. थेरपी म्हणजे उपचार पद्धती. हे झालं तन रोगा करता. मास्टर ऑफ आयुर्वेद वगैरे वगैरे या तन रोगा करता झाल्यात. आणि मानस रोग ज्याला झालेला आहे, मनरोग, त्याच्याकरता सायकोलॉजिस्ट ही दुसरी थेरपी आहे. आणि तिसरी थेरपी जी राहिली ती भवरोग घालवण्याकरता. जे चरण आहे ना तुमचं पाठ, भवरोगायसे, पण तो नामाने भवरोग घालण्याचं चरण आहे. मी गाथा सार्थ समोर ठेवली, मग हे चरण कट केलं. नाम चिंतनाने भवरोग जातो असं सांगणारच चरण आहे. नाही तर मी म्हटलंच असतं तुम्हाला. हा भवरोग घालण्याकरता जेणे निगम वल्ले शेवटी चला. तरी कृपाळू तो तुष्टो, विवेक ह्या घोटो, मोहाचा फिटो महारोगू. आला का महारोग मोहाचा? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. अर्जुनाच्या बोलण्यातला शेवटचा श्लोक आहे 18व्या अध्यायातला. हे घालण्याकरता दिव्य औषधाची, या वनस्पतीची निगमवल्ली आणि सगळ्या जगाला दिलेली आहे. पण मग कोण कोण कोणाकरता हिचा लाभ आहे? मराठी शब्द देऊ. या योजनेचा लाभार्थी कोण, असा शब्द वापरला जातो. डावा कालवा काढला, पार्टनरला फायदा होईल का, अशी मंडळी बोलते ना. उजवा कालवा काढला, पिण्याला पाणी राहील का. मग या योजनेचे लाभार्थी कोण, कोणाकरता? हे सगळं तुम्ही जे सांगितलं, निगमवल्ली अमुक डमुक, तर ते विषयात आसक्त आहेत, माया मोहामध्ये रत झालेले आहेत. हे लोक ह्या योजनेचे लाभार्थी आहेत. तिसरं चरण, संसारी आसक्त माया मोहे रत, संसारी आसक्त माया मोहे रत, संसारी आसक्त माया मोहे रत, संसारी आसक्त माया मोहे रत. ऐसे जे पतित तारावो
विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई पवरदारी विठ्ठल ज्ञानदेव भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल आळंदीच्या आजूबाजूलाही वन वल्ली आहेत, भोवती वनवल्ली येथे देव होऊन येते बक्षी इथे वल्लीचा उल्लेख आहे. संवत्सर म्हणजे सासवडला वल्लीचा उल्लेख आलेला आहे. द्रोणागिरी पर्वतावर वल्लीचा उल्लेख आलेला आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी हीच वल्ली आहे. भावरोग घालवण्याकरता ही वल्ली आहे. आतापर्यंत इतकं चिंतन मांडत आलेलं आहे. या योजनेच्या लाभार्थी कोण असं म्हणून आपण तिसऱ्या चरणामध्ये प्रवेश केला. तर याचे लाभार्थी आहे कोण, हे विषयी आसक्त. काय बोलावं, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या काढल्या सगळ्या लावायच्या. चित्त आराधी श्रेयचे श्रेयचे निछंदेनाचे माकड गारुडियाचे जैसे होय. गाढवीचं उदाहरण माणसाला दिलं, गाढवाचं उदाहरण माणसाला दिलं. शुकमुनी जेव्हा भागवत सांगत होते मुजफ्फरनगर जिल्ह्यात उत्तर प्रदेश मध्ये गंगेच्या काठावर उत्तर प्रदेश मध्ये ते भागवत सांगत असताना गळ्यामध्ये यज्ञोपवीत म्हणजे जानवं, 4 बोटाची लंगोटी आणि ते शुकमुनी जे सांगत होते त्या वेळेला उत्तर दिलेलं आहे. आणि प्रश्न विचारला परीक्षितीने तर शुकमुनींनी बोकड, गाढव आणि कुत्रा या 3 प्राण्यांची विषयासक्त माणसाला उपमा दिलेली आहे. प्रायण बर का, प्रायण म्हणजे बहुत करून विदंती मर्त्या, मर्त्या म्हणजे मृत्यू लोकातले लोक. विषयात पदम आपदम, पदम आपदम म्हणजे काय, पावलो पावली आपत्ती. तथापि भुंजते कृष्ण तत्कथम श्व खरा जवत. श्व म्हणजे कुत्रा, खर म्हणजे गाढव आणि अज म्हणजे बोकड. राग धरण्याचं कारण नाही, शुकमुनींचे शब्द आहे. आम्ही अनुवादाचा अनुवाद केला. काय राग धरताय, पुन्हा सांगू, आपल्या ध्यानामध्ये राहावं. माकडीचं उदाहरण सांगतात आमचे कीर्तनकार मंडळी रंगून रंगून. काही नाही, त्यांना फक्त माकडीच्या उदाहरणाला फक्त 35 मिनिटं लागतात. टाइमपास होऊन जातो. काय बोलावं आता, काय सगळं जग त्याच्यातच लागलेलं आहे. आणखी ओव्या आहेत. राजा ययाती आणि त्याची पत्नी, दोन्ही पती पत्नी संवाद करतायत. प्रिये देवयानी, तुला एक विषय सांगू का. म्हण काय, गोष्ट सांगू. वा वा वा, सांगा गोष्ट. पती पत्नीच्या संवादात परमार्थ आहे. काय आहे सांगा बरं. एक मोठं घनदाट जंगल होतं. त्या घनदाट जंगलामध्ये छोटीशी एक विहीर होती. त्या विहीरमध्ये एक शेळी पडलेली होती. त्या जंगलात फिरणारा बोकड तिथे आला आणि त्याला तहान लागलेली होती. तहान लागलेली होती बोकडला. हा, आणि शेळी त्या विहिरीत पडलेली होती. मग तिने पाहिलं कोणीतरी काठावर उभा आहे, आवाज दिला, मला काढा मला काढा. त्याने शेंगाने ती माती उकरली, थोडा खड्डा केला आणि पुनश्च त्याने त्या शेळीला वर काढलं. म्हणे गोष्ट कोणाची, म्हणे तुझी माझीच आहे. भागवत वाचल्याशिवाय माना हलवू नका, मी विनंती करतो. काही लोक कीर्तनकाराच्या बोलण्याचा वाईट अर्थ काढत राहतात. त्यांना तेवढंच जमतं, दुसरं काय जमणार आहे. मीच तुम्हाला सांगतो,
डासाने डोक्याला चावलं तर तो ज्ञान काढून घेतो का रक्त घेतो? तसे काही डास वाईटच काढतात, त्यांना तेवढाच उद्योग आहे. विषयात आसक्त असणाऱ्याबद्दल इतक्या ओव्या या कोणती सांगावी कोणती सोडून द्यावी, कोणती सांगावी कोणती सोडून द्यावी. याच राजाचं आणखी चरित्र आहे. दिक्तांच तंच मदनांच घुले बाबा हा श्लोक बोलत होते. तुझ्या सौंदर्याला धिक्कार असो, माझ्या सौंदर्याला धिक्कार असो, तुझ्या तारुण्याला धिक्कार असो, माझ्या तारुण्याला धिक्कार असो. दिक्तांच तंच इमांच मांच मदनांच. ऐकल्याबरोबर हा श्लोक ऐकल्याबरोबर कसं तरी वाटतं, असा जो वर्ग आहे विषयी आसक्त, म्हणून का पंडूस होता जैसी सकामान जिणवे वनिता. एवढीच अर्धी ओवी घेतो, पुढचं टोक सोडून देतो. माया मोहे रत, मोहामध्ये रत झालेला आहे. ऐसे जे पतित तारावया प्रवाहाच्या खाली वाहून गेलेले, प्रवाहाच्या खाली घसरून पडलेले, प्रवाहाच्या पतीत पडलेले या पतितांना पावन करणारे ज्ञानोबा माऊली. मग आम्ही असं ऐकू नये की ज्ञानेश्वरी कठीण आहे, आम्ही असं ऐकू नये गीता संस्कृतात आहे. तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने निवृत्ती देवे. निगमवल्ली हो हो हो, धर्मदेवी हो हो, आमच्या संत निवृत्तीनाथ महाराजांनी. पण कोणा करता तर आणि ग्रंथोपजीवी आहे, ग्रंथाच्या सेवेकरता जो जगतो आहे. विशेषी लोकी इये, या लोकातल्या लोकांना, मृत्यू लोकातल्या लोकांना. आणि हा ग्रंथ दिला. मी ओवी जे बोलून गेलो, मोहाचा महारोग जाण्याकरता नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. हा ग्रंथ कठीण नाही, चोखोबराय म्हणतात सोपा आहे. चोखा मन श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी ग्रंथ, मन श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. चोखा मन श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, चोखा मन श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. वाचिता सनात होती जीव, वाचिता सनात होती जीव. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. वाचिता सनात होती जीव, वाचिता सनात होती जीव. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. जेने निगमवल्ली प्रकट केली, जेने निगमवल्ली प्रकट केली, जेने निगमवल्ली प्रकट केली, जेने निगमवल्ली प्रकट केली. हा ना, हा हा हा. जेने निगमवल्ली प्रकट केली, प्रकट केली, प्रकट केली.
शेती बाडी गाडी जोडी व्याई बाई सगळी जवई सोयरे दायरे तिरे चोरे घेणं देणं बर का आणि ऊसाचं बियाणं हे माझं म्हणतात हे त्याच्या बरोबर येत नाही. आणि देव संत आपले आहेत हरविण धावया त्यांना आपलं म्हणत नाही. ज्यांना आपलं म्हटलं ते आपल्याकडे येत नाही आणि ज्यांना मी आपलं म्हणत नाही ते येणारे आहेत पण आपलं म्हणत नाही. म्हणून तू दोन्हीकडून सुटला. इदंच नसती परन्न लभ्यते न इंदूर न यवन न आरत्र न परत्र न आपलोक न बापलोक. मग म्हणजे काय धोबी को कुत्तो घर को घाटको भाषा कळली ना. हे आमच्या एका गुरुवर्यांची भाषा आहे. मग अनाथच झाला ना तो. संतांना मानलं नाही देवाला मानलं नाही ते सुटलं नाही. यांना मानलं हे याला सोडून गेले. हेच वाक्य मी संस्कृतात बोललो. तसे 2 चरण आहे गाथेमध्ये. कोणते कोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहे. देवना संसार दोहीकडे नाही थार देवना संसार तुका दोहीकडे चोर. अशा अनाथाला सनात करणारा हा ग्रंथ आहे. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टादृष्ट इहलोकात आणि परलोकात त्याचा विजय व्हावा. बरं बरं बरं. लोभावर विजय व्हावा, कामावर विजय व्हावा आणि त्याचप्रमाणे क्रोधावर विजय व्हावा, भवरोग जावा. त्याचप्रमाणे तैसा वाघ विलास विस्तारू. काय ओव्या आहेत बाबा. मला जर झोप लागत नसली कशी झोप लागेल. त्या घरामध्ये सगळेच वाजे एका वेळी वाजतात. समजलं ना. कशी झोप लागेल तिथे. मग खुशाल ज्ञानेश्वरीच्या ओव्या सुरू करून द्याव्यात. कुठलंही सुरू करून द्यावं. काय करा. तैसा वाघ विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जावा. अशा ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीच्या प्रयोजन सांगणाऱ्या ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये सूर्यावर 126 ओव्या आहेत. चंद्रावर 75 ओव्या आहेत. एकाच वेळी चंद्रपण आणि सूर्यपण अशा 25-30 ओव्या आहेत. 22-23 ओव्या आईवर आहेत. 20-22 ओव्या मुलावर आहेत. गाईवर ओव्या आहेत. 35 ओव्या गंगेवर आहेत. काय काय सांगायचं. इतके पदार्थ बनवलेत की ते ताटात मावत नाही. मग जेवणाऱ्याच्या पोटात मावतील का. हा पदार्थ मावणार आहे. सांगून जातो. मने काय वाचा जो सेवक होईल येचा तो बर का स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होईल. भारताचा नाही. 555 खासदारातला नाही. 29 राज्यातला नाही. 35 जिल्हे महाराष्ट्रातले तिथला नाही. 14 कोटी लोकातला नाही. स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती राजा होतो. आहे आता तो अभंग नामदेव महाराजांचा आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली कितीची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. 300 ओव्या प्रतिपदेला सुरू केल्या तर अमावस्येच्या दिवशी शेवट तुमचा ज्ञानेश्वरीचा होईल. 600 ओव्या जर वाचल्या प्रतिपदेला तर पौर्णिमेला संपेल. 1300 ओव्या जर वाचल्या तर 7व्या दिवसाच्या संध्याकाळी संपून जाईल. बरं का. 3000 ओव्या जर वाचल्या तर 3ऱ्या दिवसाच्या संध्याकाळी होऊन जाईल. आजोबा बंकट स्वामी महाराज एका दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण, 2 दिवसात गाथेचं पारायण, एकनाथी भागवताचं 3 दिवसात पारायण. आणि अशा प्रकारे त्यांनी सेवा केली. वाङ्मयाचं ते पदरात पडलं. आपण आजार जाईपर्यंत औषध घ्यावं. अंधार असेपर्यंत दिवा तेवत ठेवावा. झाड तुटेपर्यंत घाव घालत राहावा. भूक जाईपर्यंत घास गिळत राहावे. तृषा तहान जाईपर्यंत पाणी घोटत राहावं. झाड तुटेपर्यंत घाव घालत राहावा. आणि माऊलीची कृपा होईल तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचत राहा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम
जगदीश महाराज आदरणीय अमोल महाराज. चोखामणे ग्रंथ श्रेष्ठ ग्रंथ देवी ग्रंथ चोखामणे श्रेष्ठी ग्रंथ देवी ग्रंथ चोखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ चोखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात होती जीव वाचिता सनात होती जीव तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली वाचिता सनाथ होती जीव वाचिता सनाथ होती जीव तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर जेणे निगमवल्ली प्रगट केली प्रगट केली प्रगट केली वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञान